लोकशाही मजा एसपी न्यूज इंडिया में आपका स्वागत है। देश दुनिया की ताजा खबरों के लिए बने रहिए आपकी आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात आजच्या ठळक घडामोडी। मी संभाजी पगार आणि तुमच्या सोबत आहे आजच्या या विशेष बातमीपत्रात। वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे। मनमाड इंदोर रेल्वे मार्ग शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। आरवी पुरमेपाडा येथे मोजणी पथकाला रोखले। धुळे मनमाड इंदोर बाळापूर ते पुरमेपाडा या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या मोजणी पथकाला सोमवारी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत माघारी धाडले। शासनाने मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केल्याशिवाय मोजणी होऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला। नेमकी घटना काय? सोमवार फेब्रुवारी 16 रोजी आरवी आणि पुरमेपाडा शिवारात भूमी अभिलेख विभाग, रेल्वे प्रशासन, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीचे नियोजन करण्यात आले होते। मात्र सकाळपासूनच शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले आणि त्यांनी मोजणीचे काम बंद पाडले। शेतकऱ्यांच्या 5 प्रमुख मागण्या। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकरणाकडे खालील मागण्या मांडल्या आहेत। 1. लेखी मोबदला। जिल्हाधिकाऱ्यांनी मोबदल्याची रक्कम लेखी स्वरूपात जाहीर करावी। 2. चौरस मीटरनुसार दर जमिनीचा मोबदला हा गुंठ्याऐवजी प्रति चौरस मीटर दराने मिळावा। 3. महामार्गाच्या धर्तीवर मोबदला। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व 6 साठी ज्या दराने मोबदला दिला त्याच धर्तीवर मोबदला मिळावा। 4. वन टाइम सेटलमेंट समृद्धी महामार्गाप्रमाणे वन टाइम सेटलमेंट पद्धतीने मोबदला मिळावा। 5. उर्वरित जमिनीचा प्रश्न। रेल्वे मार्ग जमिनीपासून 20 ते 25 फूट उंच असल्याने अनेक शेतांचे तुकडे होणार आहेत। या तुकड्यांनाही बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा। आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जात असेल तर ते सहन करणार नाही। नरडाणा बोरविहीर मार्गासाठी शेतकऱ्यांना कवडीमोल मोबदला मिळाला, तीच पुनरावृत्ती इथे होऊ देणार नाही। शेतकरी संघर्ष समितीचे मत। 23 फेब्रुवारीला रस्ता रोकोचा इशारा। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी आरवी येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील। येत्या फेब्रुवारी 23 रोजी आरवी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत। शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती। यावेळी मनमाड इंदोर रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे जयेश चौधरी, जिभाऊ शेंडगे, भरत बागले, प्रभाकर जाधव, सुधाकर पाटील, सचिन पाटील, महेश बडगुजर, भगवान सूर्यवंशी यांच्यासह बाळापूर, वडजाई, पिंपरी, सावळदे, अवधान, ललिंग, रानमळा आणि आरवी पुरमेपाडा येथील आज दिनांक 16/2/2026 रोजी आम्ही शेतकरी या ठिकाणी जमलो। माझे नाव जिभाऊ पुंडलिक शेंडगे, राहणार आरवी, तालुका, जिल्हा धुळे। जमण्याचं कारण असं की मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं अधिग्रहण चालू आहे आणि अधिग्रहण चालू असताना आम्हाला कोणतीही कल्पना न देता मोजणी अधिकारी व तहसीलचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी या ठिकाणी शेती मोजण्यासाठी आले। परंतु जागरूक शेतकरी असल्या कारणाने सर्व शेतकरी एकत्र आले आणि आम्ही त्या गोष्टीला विरोध केला। विरोध करण्याचं कारण असं, आम्ही ह्या प्रकल्पाला जमीन देऊ इच्छितो, परंतु जमिनीची किंमत अतिशय नागिन्य आहे, म्हणजे अतिशय कवडीमोल किमतीने आहे ठरवली आहे सरकारने। आमचा शेतकऱ्यांचा एक प्रकारचा खून करत आहेत असं आम्हाला लक्षात येते। आमची मागणी ही आहे की कमीत समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक 3 या दरम्यान तरी आमचा रेशो गेला पाहिजे, अन्यथा आम्ही अजून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। आणि याबरोबर माझ्याबरोबर हे सर्व शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला साथ देण्याचं कबूल केलं आहे। 23/2/2026 रोजी रस्ता रोकाचं आंदोलन आमचं आरवी येथे करण्याची योजना आहे। आता शेतकरी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय लवकरात लवकर घेऊन पुढच्या कारवाई, पुढच्या धडक मोर्चाचंही आमचं नियोजन आहे। काय होतं बघू, सरकारला केव्हा जाग येते हे पण आम्ही आज क्षणी बघणार आहोत। परंतु आम्ही वेळोवेळी कलेक्टरला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व निवेदन देऊन झालेले आहेत। निवेदनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण सांगितलेल्या आहेत की बाजारभावाने आम्हाला पैसे मिळावेत, अन्यथा आम्ही या ठिकाणी शासनाला आमच्या शेतात पाऊलही ठेवू देणार नाहीत। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।